शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण स्वतःचीच एक यशोगाथा घेऊन आलो आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांच्या यशोगाथा येतात, पण त्या बऱ्याच वेळा आपण बघतो की बरेच ज्या काही यशोगाथा असतात, तर त्या बरेच जण यूट्यूबर जे असतात किंवा बरेच जे शेतीमध्ये क्षेत्रामध्ये काम करत असतात ते या यशोगाथा मांडण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर आपण शेतकरी आहे आणि आपला स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. आपण या स्वतःच्या चॅनलवर आपल्या स्वतःच्या पिकाची यशोगाथा आज मांडण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. खरं तर प्रश्न आणि प्रश्नाला उत्तरं देत मुलाखत घेणं हा अनुभव वेगळा. तो अनुभव आपण सातत्यानं घेत असतो. आज आपण आपल्या या पिकामध्ये आपण कशा पद्धतीनं यश मिळवलं आहे याचा हा व्हिडिओ आपण बनवतोय, जो की खूप चांगला होणार आहे, खूप माहितीपर होणार आहे आणि खूप माहिती देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. काय झालं मित्रांनो, परवा आपण बघितलं की गणपती असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये झेंडूचं जे पीक आहे या पिकाबद्दल बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्या लागवडी झाल्या आणि त्याचे दर आपण बघितलं की पाऊस नव्हता, नुकसान नव्हतं, खूप सारं उत्पादन आलं आणि खूप सारं नुकसान झेंडू या पिकामध्ये आपल्या सर्वांना झालेलं आपण बघितलं. खरं तर ती एक अशी वेळ होती मित्रांनो की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की आपण पहिल्यांदा झेंडू लावला. आपला खरं तर 3 टन जो माल वन टाईम हार्वेस्टिंग झाला तो 50 रुपयानं गेल्यामुळं आपला खर्च वगैरे चांगल्या पद्धतीनं निघाला. परंतु त्या पिकानं आपल्याला या पिकामधला जो चढ उतार आहे, या पिकामधलं जे फ्लेक्झिबल पण आहे तो शिकवला. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस एक मोठी मंदी या पिकामध्ये आलेली होती त्यावेळेस आपण थोडंसं धाडस करून या पिकाची आपण लागवड केलेली होती. याच्याबद्दलची सगळीच माहिती आपल्या फेसबुकच्या पेजवर बालाजी लोहकरे या अकाउंटवर आपण सातत्यानं देत आलेलो आहे. खरं तर आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ नवा असेल, तर आपण याच्या संदर्भातली सगळी अपडेट घेऊन येत होतो. खरं तर त्यावेळेस आपल्याला 100% खात्री होती की याच्यासाठी जे दर आहेत ते आपल्याला चांगले मिळतील, नक्कीच मिळतील. कारण प्रोडक्शन जे आहे ते त्याच पटीनं कमी होतं आहे, अशा पद्धतीची एक आपली टोटल ओव्हरऑल सगळी परिस्थिती होती. आणि मग आपण धाडस करून हा निर्णय घेतला. खरं तर थंडीचे दिवस आहेत, वातावरण खूप खराब आहे, म्हणजे सातत्यानं धुकं दव हे राहतंय आणि त्याच्यामुळं फुलांना सुद्धा पावसाळ्यातला सारखं किंवा त्याच्याहून किंबहुना जास्त आपल्याला या दिवसामध्ये त्याची काळजी घ्यावी लागते. आपल्या आसपासची जर परिस्थिती बघितली, काही शेतकरी आपल्याला जे भेटायला येतात त्यांच्या प्लॉटची जर परिस्थिती बघितली तर खूप लवकर प्लॉट झेंडूचे खराब झालेले आहेत या वातावरणामध्ये. आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप सारा दांडी करपा जो आहे तो सध्या अनेक प्लॉटवर आपल्याला बघायला मिळतोय. बरेच प्लॉट लवकर दम टाकतायत, अशा सगळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. त्या तुलनेनं आत्ता थोड्या लागवडी होत आहेत, बाकी लागवडी फार मोठ्या प्रमाणात झालेल्या नसल्यामुळं एक ॲव्हरेज दर टिकून राहण्याकडं मार्केटचा कल दिसतोय. ह्याचं नियोजन करत असताना मित्रांनो आपण खूप बारक्या बारक्या गोष्टींवर काम केलेलं आहे. कारण सातत्यानं धुई आणि धुकं, म्हणजे आपण जाई धुई ज्याला म्हणतो, तर त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला हे करणं गरजेचं होतं. याच्यामध्ये आपण काय सिस्टमॅटिक फंगिसाईड असतील, काय कॉन्टॅक्ट फंगिसाईड असतील याचा वापर केला आहे. काय कीटकनाशक आपण टप्प्याटप्प्यावर त्याच्यासाठी आळीसाठी वगैरे प्रोक्लेमसारखी कीटकनाशकं असतील किंवा असं कॉपरसारखं काय कॉन्टॅक्ट फंगिसाईड असतील त्यांचा वापर आपण याच्यामध्ये केला आहे. काय सिस्टमॅटिक जे फंगिसाईड आहेत, टेबुकनाझोलसारखं म्हणजे आपण नेटिव्ह म्हणूया, किंवा अनेक बरीच आपल्याला औषधं अशी सांगता येतील, स्कोर कवरसारखं औषध असेल, असे खूप सारे आपण पॉलिकोर अँट्रॅकॉल असेल, अशा पद्धतीचे स्प्रे आपण याच्यासाठी वापर केलेला आहे. त्याच्याबरोबर आपण मित्रांनो खूप चांगले टॉनिक, म्हणजे जे काय कळी आपल्याला अपेक्षित अशी कळी आहे ती काढण्यासाठी आपण खूप चांगल्या टॉनिकचा सुद्धा उपयोग याच्यामध्ये केलेला आहे. एक चांगलं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न आपण या प्लॉटला केलेला आहे. खरं तर हा जो आपला प्लॉट आहे त्याच्यामध्ये 6000 रोपांची आपण लागवड केलेली आहे. या 6000 रोपासाठी आपण या प्लॉटमध्ये मल्चिंग आपण केलेलं नाही, म्हणजे आपलं सेकंड बेडचं हे सगळं नियोजन आहे. याच्यामध्ये आपण खरबूज पीक घेतलेलं आहे, जे आपण सप्टेंबरमध्ये हार्वेस्टिंग केलं आणि ज्याला 53 रुपयासारखा उच्चांकी दर आपण या प्लॉटमध्ये घेतला. त्याच प्लॉटमध्ये उष्ट्या बेडवर आपण हे लावलेलं झेंडूचं पीक आहे आणि याच्यासाठी फार काय खर्च आपण तसा बेड प्रिपरेशनसारखा खर्च, खताचा खर्च आपल्याला करावा लागणार नाही, की लागलेला नाही. 2-2 पोत्याचे आपण फक्त 2 डोस, म्हणजे एक 1840-10-26चा एक आणि 24-24 आणि 1840चा एक
अशा 2 डोस आपण याच्यासाठी बेसल डोस केलेले आहेत. याच्यापेक्षा आपण याच्यासाठी जास्त काही केलेलं नाही आहे. परंतु पूर्वी जे आपण बेड प्रिपरेशन केलेलं आहे खरबूजसाठी, त्याचा फायदा या पिकाला नक्कीच चांगला झालेला आहे. त्याच्यामुळं खूप चांगला फुटवा, खूप चांगलं उत्पादन 800 किलोपर्यंत आपल्याला तोडा प्रति तोडा 800 किलोचा माल या प्लॉटमध्ये निघतो आहे. दर खूपच चांगले आहेत, म्हणजे 100 रुपयापर्यंतचा दर आपल्याला मिळाला. कालचं आपला 80 रुपयानं गेला, म्हणजे 80 ते 100 रुपयापर्यंतचे दर आपल्याला मिळत आहेत. आणि यातून 2 लाखापर्यंतचं उत्पादन आत्तापर्यंत आपण घेतलेलं आहे. अजून प्लॉटची परिस्थिती खूप उत्तम आहे. अजून 1 महिना प्लॉट चालेल आणि पाऊण एकरातल्या हिशोबानं आपण 3-1 लाखाचा जो टप्पा आहे तो आपण नक्कीच पडेल अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला दिसते. मित्रांनो, पीक छोटं आहे, कमी खर्चाचं आहे, परंतु उत्पादनसुद्धा तेवढंच तोलामोलाचं उत्पादन याच्यामध्ये मिळताना दिसतंय. म्हणून मित्रांनो, कोणतं पीक कधी लावायचं हे सुद्धा पीक जेवढं आणणं महत्त्वाचं आहे, तेवढंच कुठलं पीक कधी लावायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. फुलांचं उत्पादन म्हणजे खरं तर ह्याला खूप मोठी मागणी असते, परंतु सातत्यानं ह्याच्या लागवडी पण सुरू असतात. याचा अंदाज घेऊनच आपल्याला ह्या सगळ्यामध्ये काम करावं लागतं. खरं तर रोपाच्या किमती या 3 रुपयापेक्षा जास्त असल्यामुळं रोपांचा खर्च जरा थोडासा जास्त आहे. बाकी इतर खर्च थोडासा इतर पिकांच्या मानानं कमी आहे. व्यवस्थापन चांगलं केलं तर खूप चांगलं आर्थिक उत्पादन याच्यातून मिळू शकतं. खूप सारी पिकं आहेत, खूप साऱ्या संधी आहेत. एक शेतकरी म्हणून आपण अनेक पिकामध्ये आपलं भविष्य आजमावू शकतो. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह पद्धतीनं, सकारात्मक पद्धतीनं घेऊन शेतीमध्ये एक चांगली ऊर्जा, एनर्जी घेऊन आपल्याला कष्ट करावं लागतं, काम करावं लागतं. तोच प्रयत्न आपला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं आपण करत आलो आहे, तो करत राहू. शेवटपर्यंत आपण आपल्या या सगळ्या कामासाठी साथ द्याल अशा सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेती या विषयावर खूप चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या माध्यमातून उभं करायचं आहे. आपल्या सर्वांचा सपोर्ट, प्रतिसाद पाठीशी असणं तेवढंच गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद.